ई-केवायसी ची अंतिम मुदत थेट डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबरला संपत होती। लाखो महिला ई-केवायसी न झाल्यामुळे चिंतेत होत्या। सर्व्हर समस्या, आधार लिंकिंग, मोबाईल OTP अडचणी यामुळे जवळपास 1,10,00,000 महिलांची ई-केवायसी बाकी होती। या सगळ्या अडचणींची दखल घेत सरकारचा धडाकेबाज निर्णय, ई-केवायसी ची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही मोठी घोषणा केली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले की राज्यात नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र भगिनी ई-केवायसी करू शकल्या नाहीत। त्यामुळे योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा म्हणून मुदतवाढ करण्यात आली आहे। ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्यांनी ई-केवायसी करून मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेश जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी येथे जमा करणे आवश्यक आहे। ही मुदतवाढ म्हणजे लाखो बहिणींना मोठा दिलासा। सरकारचं म्हणणं स्पष्ट, ज्या भगिनींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांनी ही वाढीव मुदत वापरून प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। सरकारने दिलेल्या वाढीव मुदतीचा फायदा घ्या आणि तुमचा लाभ निश्चित करा। आजच ई-केवायसी करा आणि इंडिया लीडरला सुद्धा फॉलो करायला विसरू नका।